हाय मैत्रिणींनो, आज आपण केला होता वडापाव. चला तर मग करूया. इथं सायलीने बघा बटाटो सोलून दिलेले आहेत. मी 7 बटाटो घेतलेले आहेत. त्यानंतर आलं लसूण मिरचीची पेस्टसुद्धा करून घेतलेली आहे. इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ, 1 चमचा तिखट, हळद पाव चमचा घालून असं छान पाणी घालून थोडं थोडं मी बॅटर असं तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर सोडा, ओवा अर्धा चमचा आणि 1 चमचा रवा घालून छान असं हलवून ठेवलेलं आहे. बटाटो उकडलेले मॅश करून मी इकडं फोडणीची तयारी करून घेत आहे. इथं तेल घातलेलं आहे. जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि आलं लसूण मिरचीची पेस्ट करून छान असं हलवून घेतलेलं आहे. त्यामध्ये बटाटे घालून भाजी तयार करून घेतलेली आहे. भाजीचे छान असे गोळे करून घ्यायचं आणि इथं गोळे तयार झाल्यानंतर इथं कढईमध्ये तेल गरम करून घेतल्यानंतर बघू शकता असे एक एक करून वडे सोडून द्यायचे तळायला. छान असं वडे तळून झाल्यानंतर बघू शकता इथं वडे आपले तयार आहेत वडापाव खाण्यासाठी. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.